जय महाराष्ट्र। स्वारगेट बस स्थानकामध्ये एका शिवशाही गाडीत एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झालेले। स्वारगेट बस स्थानकाच्या आवारात पहाटे 5:30च्या दरम्यान ही घटना घडली, जे पुणे संपूर्ण देशभरामध्ये सर्वात सुरक्षित शहर मानलं जात होतं, जिथं महिलांना सुरक्षेची कुठलीही काळजी नव्हती असं या शहरात मानलं जात होतं। त्या शहरामध्ये ह्या अशा घटना वारंवार घडत आहेत। पुण्यामध्ये एकीकडे गुन्हेगारी वाढत आहे, त्यासोबतच ह्या महिलांसोबतच्या अशा घटनाही वाढत आहेत। पुण्यासारख्या शहरामध्ये सरकारी बस डेपोच्या आवारामध्ये जर ह्या अशा घटना घडत असतील तर प्रशासन यंत्रणा आणि गृह मंत्रालय काय करत आहे? हा स्पष्टपणे गृह मंत्रालयाचा अपयशी कारभार आहे। पोलिसांचा धाकच उरला नाही असं म्हणावं असं वाटतं। काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब पुण्यात येऊन गेलेले। त्या संपूर्ण त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी एकदा सुद्धा पुण्यातील वाढती गुन्हेगारीवर काहीही भाष्य केले नाही। हे खरंच धक्कादायक आहे। जे पुणे संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक सुरक्षित शहर असं म्हटलं जात होतं, त्याच पुण्यामध्ये आता ह्या घटना घडत आहेत। एकीकडे कोयता गँगची दहशत, दुसरीकडे दिवसाढवळ्या होणारे दरोडे आणि तिसरीकडे महिलांची असुरक्षितता, याच्या विळख्यात पुणे शहर आणि पुण्यातील सर्वसामान्य नागरिक अडकलेले आहेत।